समजा मी दोन सारखे बॉल्स एकाच उंचीवर नेले आणि त्यातल्या एकाला वरून खाली तसंच सोडून दिलं आणि दुसऱ्याला मात्र मी एक उतार बनवला आणि त्यावरून घरंगळू दिलं. मग आता या दोन्ही वेगवेगळ्या उदाहरणांमध्ये गुरुत्वाकर्षणाने जास्त कार्य कोणत्या उदाहरणात केलं? आता या प्रश्नाचं उत्तर कसं बरं काढायचं? सगळ्यात पहिले आपल्याला कार्य कसं काढायचं हे बघावं लागेल. आणि आपल्याला माहिती आहे की कार्य बरोबर बल गुणिले विस्थापन. ठीक आहे, तर मग आता या दोन्ही बॉलवर कोणतं आणि किती बल लागतं आहे हे आपण काढूया. आता आपण गुरुत्वाकर्षणाबद्दल बोलतो आहे म्हणून गुरुत्वीय बल आपण लक्षात घेतलंच पाहिजे. हे दोन्ही बॉल सारखेच असल्यामुळे त्यांचे वस्तुमानसुद्धा सारखंच आहे आणि त्यामुळे त्यांच्यावर गुरुत्वाकर्षण बल जे लागतं आहे ते सुद्धा सारखंच आहे. ते mg बरोबर आहे. आता या बलाला आपल्याला विस्थापनाने गुणायचं आहे, बरोबर. पहिल्या बॉलचं विस्थापन पहा, वरून खालपर्यंत तो बॉल पडतो आहे, त्यामुळे त्याचं विस्थापन त्याची उंची एवढंच आहे. समजा त्याची उंची h असेल तर झालेलं कार्य ते म्हणजे mgh इतकं असेल. ठीक आहे. पण या दुसऱ्या बॉलचं काय? हा बॉल इथपासून निघून उतारावरून घसरत जातो आहे म्हणून त्याचं विस्थापन इथून तिथपर्यंत असं घ्यावं लागेल. आणि हे जे अंतर आहे, उताराचं जे अंतर आहे ते या उंचीपेक्षा जास्त आहे, हो की नाही? आपण चित्रात बघू शकतो उंची इतकी आहे पण ते उताराचं अंतर जास्त आहे. त्यामुळे याला जर आपण s म्हटलं तर या बॉलवर झालेलं कार्य mgs असं आहे असं म्हणावं लागेल. मग आपल्याला असं म्हणता येईल की गुरुत्वाकर्षणाने या दुसऱ्या बॉलच्या उदाहरणात जास्त कार्य केलं आहे कारण s हा h पेक्षा जास्त आहे. बरोबर आहे ना? पण नाही, इथे लक्षात घ्या की बलाची आणि विस्थापनाची दिशा दोन्हीची दिशा वेगळी वेगळी आहे. आणि जेव्हा जेव्हा आपण कार्य बरोबर बल गुणिले विस्थापन हे सूत्र वापरतो तेव्हा आपल्या हे लक्षात घ्यायला पाहिजे की हे विस्थापन बलाच्याच दिशेने झालेलं असलं पाहिजे. आणि म्हणून मग या व्हिडिओमध्ये आपण हेच करणार आहोत. जेव्हा बल आणि विस्थापन दोन्हीची दिशा सारखी नसते तेव्हा कार्य कसं काढायचं हे आपण इथे आता बघूया. ठीक आहे, मग आता या दोन्ही उदाहरणांकडे अजून बारकाईने बघूया. पहिला बॉल उंचीवरून सरळ खाली पडतो आहे. गुरुत्वीय बल खालच्या दिशेने आणि विस्थापनसुद्धा खालच्याच दिशेने होत आहे. इथवर ठीक आहे. आता दुसरा बॉल त्यावर सुद्धा गुरुत्वीय बल खालच्या दिशेने आहे पण विस्थापन त्याचं वेगळ्याच दिशेने आहे, एका कोनात आहे. मग याचा अर्थ असा की गुरुत्वाकर्षणाचं बल जरी फक्त खालच्या दिशेने लागत असेल तरी त्यामुळे होणारं विस्थापन हे खालच्याच दिशेने नसून इतरही दिशांना असू शकतं. पण या दोन्हीमध्ये फरक आहे. तुम्हाला काय वाटतं या दोनपैकी कोणता बॉल जास्त त्वरणित असेल किंवा त्वरण हे जास्त कुठल्या बॉलचं असेल? तर आता तुमच्या लक्षात आलंच असेल की पहिल्या बॉलचं त्वरण हे जास्त असेल. पहा, एक बॉल आपण वरून टाकून बघू किती पटकन खाली पडतोय तो. पण आता जर आपण त्याला उतारावरून सोडलं तर तो हळूहळू खाली येतो. पहा, दोन्हींची तुलना एकाच फ्रेममध्ये करून बघू. पहा, एका क्षणी दोन्ही बॉल सोडल्यावर हा उजवीकडचा बॉल पटकन खाली पडला पण हा दुसरा उतारावरून येणारा बॉल त्याला बराच जास्त वेळ लागला आहे. म्हणजे मग उतारावरून घसरणाऱ्या बॉलचं त्वरण हे कमी आहे. याचाच अर्थ काय बरं? मग याचा अर्थ असा की गुरुत्वाकर्षणाचं बल जे या बॉलवर लागतं आहे ते वरच्या बॉलच्या तुलनेमध्ये कमी आहे कारण त्याचं त्वरण कमी आहे. म्हणजे या उताराच्या दिशेने या तिरप्या दिशेने सुद्धा गुरुत्वीय बल लागतं पण त्याचं परिमाण हे कमी असतं. आता अजून एक प्रयोग करूया. या बॉलला उजव्या दिशेने घसरायला लावूया. आता गुरुत्वीय बल खाली आहे आणि आपली इच्छा आहे की या बॉलने उजव्या दिशेने जावं. तुम्हाला काय वाटतं असं होईल का? पण गुरुत्वाकर्षणाच्या बलामुळे स्वतःहून हा बॉल उजवीकडे जाणार नाही हे तुम्हाला पटत असेल. पहा, याचाही व्हिडिओ बघूया. ही पट्टी मी अशी आडवी धरली आणि यावर बॉल धरला. आता पहा, तो थोडासा हलतोय कारण माझा हात हलतोय. पण ही पट्टी जर सरळ व्यवस्थित आडवी असेल, समजा टेबलवरच हा बॉल ठेवला तर हा स्वतःहून काही कुठल्याही दिशेला उजवीकडे किंवा डावीकडे नाही जाणार, हो की नाही? म्हणून मग आपण असं म्हणू शकतो की गुरुत्वबलाचा आडव्या दिशेने अजिबात काहीही परिणाम होत नाही कारण त्या दिशेने गुरुत्वाकर्षणामुळे वस्तूंना त्वरण मिळत नाही. आणि हे जे आपण म्हणतोय ते फक्त गुरुत्वबलासाठी नाही, कुठल्याही बलासाठी खरं आहे. पहा, समजा आपण असा पोछा घेतला आणि या डाव्या दिशेने त्याला बल लावलं तर डाव्या दिशेने त्याचं त्वरण होईल, बरोबर? यात काही नवीन नाही. आता समजा याचा दांडा आपण असा धरला आणि आता
खालच्या दिशेने असं तिरपं बल लावलं तरीही आपण याला डाव्या बाजूने त्वरणित करू शकतो. ठीक आहे, म्हणजे ह्या इकडच्या बाजूला असलेल्या बलाचा सुद्धा आडव्या दिशेने परिणाम होतो. म्हणजे याही बलाचा इतर दिशांना परिणाम असतो. फक्त आता असं म्हणता येईल की या उदाहरणामध्ये त्या बलाचा परिणाम डाव्या दिशेने थोडासा कमी असतो, कारण त्वरणसुद्धा कमी असतं. पण आता जर आपण या पोछाचा दांडा सरळ धरला आणि खालच्या दिशेने बल लावलं तर आता तो पोछा डावीकडे सरकेल का? नाही ना. म्हणजेच काय, या बलाचा आडव्या बाजूनी परिणाम हा 0 आहे. मग या सगळ्या उदाहरणांमधून आपल्याला काय काय कळतंय पहा. बल ज्या दिशेने लागतंय त्याच्या इतर दिशांना सुद्धा त्याचा परिणाम होत असतो. पण जसजसं बल आणि विस्थापन यांच्यातला कोन वाढत जातो तसतसा बलाचा परिणाम त्या दिशेने कमी होत जातो. पहा, जेव्हा बल आणि विस्थापन एकाच दिशेला असतं तेव्हा सगळ्यात जास्त परिणाम असतो बलाचा. मग या दुसऱ्या उदाहरणामध्ये जरा कमी परिणाम दिसतो. आणि शेवटी जेव्हा बल आणि विस्थापन यांच्यामध्ये 90 अंशांचा कोन बनतो तेव्हा 0 परिणाम होतो बलाचा. म्हणजे मग बलाशी काटकोन असलेल्या दिशेत बलाचा परिणाम हा 0 असतो. मग अशा वेळेस कार्य किती होत असेल बरं? आता पुन्हा याचा विचार करा. या उदाहरणामध्ये गुरुत्वाकर्षण बलामुळे किती कार्य होत आहे याचा विचार करा. पहा, गुरुत्वाकर्षण तर खालच्या दिशेने आहे. आता मी काय केलं, या बॉलला इकडून धक्का दिला आणि उजवीकडे पाठवलं. मग इथे गुरुत्वाकर्षणामुळे होणारं कार्य हे गुरुत्वीय बल गुणिले याचं विस्थापन हे आहे का? नाही, कारण बल आणि विस्थापन यांच्यामध्ये काटकोन बनतोय आणि काटकोनामध्ये बलाचा परिणाम हा 0 असतो. तर मग हे विस्थापन या गुरुत्वीय बलामुळे नाहीच होत आहे ना. आणि म्हणून गुरुत्व बलामुळे झालेलं कार्य हे 0 आहे, कारण या बलामुळे त्या बॉलचं विस्थापन नाही झालेलं आहे. अजून एक उदाहरण पाहू. समजा एक व्यक्ती डोक्यावर असं सामान घेऊन उभी आहे आणि आता ती चालत चालत उजवीकडे जाते आणि त्या सामानाचं विस्थापन होतं. मग आता ही व्यक्ती त्या सामानावर जे बल लावते त्या बलामुळे किती कार्य झालं याचा विचार केला तर त्याचं उत्तर येतं 0, कारण ते बल तर वरच्या दिशेने लागत आहे. ती बॅग सामान खाली पडू नये म्हणून ते वरच्या दिशेने बल आहे, बरोबर. आणि बल आणि विस्थापनामध्ये काटकोन बनतोय, म्हणून या बलामुळे झालेलं कार्य हे 0 आहे. मग पुन्हा आपल्याला इथे हेच कळतं आहे की बल आणि विस्थापन यांच्यामध्ये काटकोन बनत असेल तर त्या बलामुळे 0 कार्य होतं. आता हे सगळं कळल्यावर अगदी सुरुवातीच्या प्रश्नाकडे वळूया. आपल्याला त्या उतारावरून घसरणाऱ्या चेंडूवर झालेलं कार्य मोजायचं होतं. इथे काय करूया, हा बॉल उतारावरून न घसरत जाता अशा प्रकारे पायऱ्यांवरून घसरत खाली जातोय असं समजूया. समजा की तो बॉल उजवीकडे जातो, खाली येतो, उजवीकडे जातो, खालच्या पायरीवर येतो. अशा प्रकारे तो बॉल खालपर्यंत येतो असं समजूया. अशा प्रकारे पायरीवरून खाली येताना किती कार्य झालं असेल याचा विचार करा. कार्य म्हणजे बल गुणिले विस्थापन, इथपर्यंत ठीक आहे. आता बल तर हे आहे गुरुत्वीय बल. आता विस्थापन काय मोजायचं बरं, कसं मोजायचं? या सगळ्या छोट्या विस्थापनांची बेरीज करायची आहे का? पण आपल्याला माहिती आहे की गुरुत्वीय बलाचा या आडव्या दिशेने काही परिणाम नाही आहे, त्यामुळे ते विस्थापन आपल्याला मोजण्याची गरज नाही. पण जेव्हा वरून खाली बॉल येतो ते विस्थापन बलाच्या दिशेने आहे आणि म्हणून ते विस्थापन आपण गृहीत धरलं पाहिजे. पुन्हा हे आडव्या दिशेने होणारं विस्थापन धरायची गरज नाही, खालच्या दिशेने ते मोजलंच पाहिजे. मग जिथे जिथे उजव्या दिशेने विस्थापन होत आहे तिथे तिथे कार्यसुद्धा 0 होत आहे, म्हणून ते आपल्याला गृहीत धरण्याची गरज नाही आणि आपण ते इथून काढून टाकूया. आणि आता जे महत्त्वाचं विस्थापन आहे आपल्यासाठी कार्य काढण्यासाठी तेवढंच फक्त आपण लक्षात घेऊ, ते बलाच्या दिशेने आहे आणि आता आपण कार्य काढू शकतो. मग जेव्हा सुरुवातीला आपण म्हटलं होतं की विस्थापन हे बलाच्याच दिशेने असलं पाहिजे तेव्हा आपल्याला कार्य काढता येईल, त्याचा अर्थ हा असा. गुरुत्वीय बल खालच्या दिशेने आहे म्हणून खालच्या दिशेने जेवढं विस्थापन होत आहे तेच आपल्याला कार्य काढण्यासाठी महत्त्वाचं आहे. मग आता प्रत्येक पायरीवर खालच्या दिशेने झालेलं विस्थापन यांची बेरीज करूया आणि आपल्याला पूर्ण विस्थापन मिळेल जे बलाच्या दिशेने होत आहे. आणि ते काय आहे, ते तर त्या बॉलची उंचीच आहे. म्हणजे काय तर इथे जे विस्थापन S आपण लिहिलेलं आहे त्याच्याऐवजी आता आपण H लिहू शकतो आणि मग दोन्ही बॉलवर झालेलं कार्य हे सारखंच आहे.
म्हणजे मग बॉल सरळ खाली पडत असला किंवा एक एक पायरी खाली उतरत असला तरी जर ते दोन्ही बॉल एकाच उंचीवर असतील तर दोन्ही उदाहरणांमध्ये जे कार्य गुरुत्वीय बलामुळे झालेलं आहे ते कार्य दोन्ही उदाहरणांमध्ये सारखंच राहील. पण आता तुम्ही म्हणाल की हे काही आपल्या सुरुवातीच्या प्रश्नाचं उत्तर नाही आहे. आपण सुरुवातीला बॉल तर उतारावरून सोडला होता. हे उत्तर तर आपण पायऱ्यांसाठी काढलेलं आहे. मग आता बघा, समजा अशा मोठ्या मोठ्या पायऱ्यांच्या ऐवजी आपण छोट्या छोट्या पायऱ्या टाकल्या इथे. अशा प्रकारे या पायऱ्या छोट्या 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 आहेत असं समजा. आणि आता इथेही हा बॉल एक एक पायरी हळूहळू उतरतोय असं समजा. इथे किती कार्य होत असेल? पुन्हा एकदा, जे आडव्या दिशेने विस्थापन होत आहे, उजवीकडे जे विस्थापन होत आहे ते आपल्या काही कामाचं नाही. म्हणून मग आपल्या कामाचं जे विस्थापन आहे ते फक्त खालच्या दिशेने आहे. बलाच्या दिशेने जे विस्थापन आहे तेवढंच आहे. आणि मग कार्य काढण्यासाठी हे सगळे विस्थापनांची बेरीज केली तर आपल्याला पुन्हा काय मिळतं? पूर्ण विस्थापन म्हणजे त्या बॉलची उंची. तर मग पायऱ्या छोट्या केल्या तरी पूर्ण झालेल्या कार्यावर काही फरक पडलेला नाही. आता समजा मी या पायऱ्या अजून छोट्या केल्या तरी गुरुत्वाकर्षणामुळे झालेलं कार्य हे तितकंच राहील. आणि समजा अजूनही छोट्या केल्या तरी इथे काहीही फरक पडणार नाही. आणि अशा प्रकारे जर आपण या पायऱ्या अजून 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 छोट्या 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 करत गेलो तरीही हे झालेलं कार्य तेवढंच असणार. तर शेवटी आपण असं म्हणू शकतो की खूपच छोट्या छोट्या पायऱ्या आहेत तर त्याला आपण उतारच आहे असंही म्हणू शकतो. आणि मग या उताराच्याही उदाहरणामध्ये झालेलं कार्य हे तितकंच आहे, mgh इतकंच आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजे मग या दोन्ही उदाहरणांमध्ये गुरुत्वाकर्षणामुळे झालेलं कार्य हे सारखंच आहे. पण अजून काहीतरी बदललं. उतारावरून न घसरता हा बॉल समजा अशा आकाराच्या पृष्ठभागावरून घसरतोय असं म्हटलं तर मग आता इथेही उजव्या दिशेने जे काही विस्थापन होत आहे ते आपल्या कामाचं नाही. आणि म्हणून गुरुत्वीय बलामुळे होणारं जे कार्य आहे ते जेवढं आहे तितकंच आहे. कार्य बरोबर mgh. तर मग आपला बॉल कुठल्याही मार्गाने कशाही प्रकारे वरून खाली येत असेल तरीही आपण असं म्हणू शकतो की गुरुत्व बलामुळे झालेलं कार्य हे बदलत नाही. मग गुरुत्व बलामुळे होणारं विस्थापन त्या वस्तूच्या मार्गावर अवलंबून नसतं. किती उंचीवरून एखादी वस्तू खाली येते आहे यावर अवलंबून असतं. म्हणजे मग आता हे सोपं झालं ना. आपल्याला उद्या कोणी काही विचारलं की एखाद्या विचित्र मार्गाने एखादी वस्तू वरून खाली येते आहे तरी आपल्याला त्या विचित्र मार्गाची काळजी करायची गरजच नाही. आपल्याला काय महत्त्वाचं आहे? त्या वस्तूवर लागणारं गुरुत्व बल आणि त्या वस्तूची उंची. एवढ्या दोन गोष्टी माहिती असल्या की आपल्याला त्या वस्तूवर झालेलं कार्य हे काढता येईल. मग आपण या व्हिडिओमध्ये काय काय शिकलो? आपण पाहिलं की बल ज्या दिशेने लागतं आहे, ज्या दिशेने प्रयुक्त होत आहे त्याशिवाय इतर दिशांनाही त्याचा परिणाम जाणवतो. ज्या दिशेने हे बल प्रयुक्त होत आहे त्या दिशेने हा परिणाम सगळ्यात जास्त असतो. जसा जसा बल आणि विस्थापन यांच्यातला कोन वाढत जातो तसा तसा बलाचा परिणाम कमी होत जातो. आणि शेवटी हा कोन जेव्हा 90 अंशांपर्यंत पोहोचतो तेव्हा बलाचा परिणाम त्या दिशेने 0 असतो. तर मग बल आणि विस्थापन हे काटकोनात असतील तर त्या बलामुळे होणारं कार्य हे 0 असतं, कारण काटकोनामध्ये बलाचा परिणाम हा 0 असतो. हे सगळं समजून घेण्यासाठी आपण बॉल्सचा सुद्धा उदाहरण बघितलं. बॉल्स कुठल्या मार्गाने खाली येतोय याने किती कार्य झालं यावर काही फरक पडत नाही. बॉलवर झालेलं गुरुत्वाकर्षणामुळे होणारं कार्य हे फक्त गुरुत्वीय बल आणि त्या बॉलच्या उंचीवर अवलंबून असतं. हे समजून घेण्यासाठी आपण बॉलच्या कुठल्याही मार्गामध्ये छोट्या छोट्या पायऱ्या आहेत असं समजलं. आणि मग आपण हे समजून घेतलं की उजव्या दिशेने होणारं विस्थापन हे काही कामाचं नाही. आपल्याला जे विस्थापन हवं आहे ते बलाच्याच दिशेने हवं आहे आणि म्हणून ते फक्त बॉलच्या उंची एवढं आहे. आणि म्हणून गुरुत्वाकर्षणामुळे होणारं कार्य हे फक्त त्या बॉलच्या उंचीवर अवलंबून असतं, त्या बॉलच्या खाली येण्याच्या मार्गावर नाही.